नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे विषय आहेत, त्याच्यामध्ये मराठी हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि मराठीसाठी महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मराठीमध्ये मिळतील. त्याविषयीचे महत्त्वाचे टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर सुरू करूया. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक मराठी विषयासाठी. तर कोणकोणते आहे? तर पहिला आहे वर्णमाला. वर्णमालामध्ये स्वर आणि व्यंजन असे 2 प्रकार पडतात. तर ह्या दोन्ही टॉपिकवरती मराठीमध्ये क्वेश्चन असतो. स्वराचे टाइप कोणकोणते आहेत? तर ह्रस्व दीर्घस्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर. व्यंजनांचे प्रकार कोणते आहेत? तर स्पर्श व्यंजने, अनुनासिके, कठोर व मृदू व्यंजने, अर्धस्वर, उष्मघर्षक, महाप्राण व अल्पप्राण हे व्यंजनांचे प्रकार आहेत आणि हे स्वरांचे प्रकार आहेत. तर वर्णमालामध्ये त्याच्यावरती कशावरती क्वेश्चन या टॉपिकवर कोणत्या घटकावरती क्वेश्चन विचारला जातो? तर याच्यावरती संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर या 3 घटकावरती शक्यतो क्वेश्चन विचारला जातो. परंतु ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वरवरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे महत्त्वाचे 3 स्वर महत्त्वाचे 3-4 टॉपिक आहेत. त्याच्यानंतर व्यंजनावरती क्वेश्चन कुठे विचारला जाऊ शकतो? तर स्पर्श व्यंजने कोणती आहेत? अनुनासिके कोणती आहेत? कठोर मृदू व्यंजने कोणती आहेत? अर्धस्वर, उष्मघर्षके, महाप्राण व अल्पप्राण व्यंजने कोणती आहेत? याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विचारू शकतात. तर हे सर्व घटक महत्त्वाचे घटक आहेत. तर वर्णमाला हा जो टॉपिक आहे तो शक्यतो 1 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे संधी. संधीमध्ये काय काय आहेत? संधीचे 3 प्रकार पडतात. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे 3 टॉपिक महत्त्वाचे आहेत. परंतु आतापर्यंत एक्झाममध्ये विसर्ग संधीवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर पूर्वरूप संधीवरती आणि पररूप संधीवरती सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतात. ह्या 3 शक्यतो विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी ह्या 3 घटकावरतीच क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे 3 घटक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती म्हणजे सर्व व्याकरण मराठीचं आलं. त्याच्यामध्ये नाम येतं, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, अव्यय, उभयान्वय, अव्यय आणि केवळ प्रयोग. शब्दांच्या ह्या 8 जाती आहेत. ह्या 8 जाती व्यवस्थित पुस्तकात बघून तुम्ही करून घ्या. कारण त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि मग हे कोणतं आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे की उभयान्वयी अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे हे ओळखा. याच्यावरती असा क्वेश्चन असतो. आणि शब्दांच्या असा एक क्वेश्चन विचारला होता की शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर शब्दाची एकूण 8 जाती आहेत. विकारी विकारी जाती कोणत्या आणि अविकारी जाती कोणत्या? याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. विकारीलाच आपण सव्यय म्हणतो आणि अविकारीलाच आपण अव्यय म्हणून म्हणतो. तर विकारी म्हणजे काय? तर विकारी म्हणजे वचन, लिंग, विभक्तीनुसार बदलणारे. तर याच्यामध्ये बघा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दाच्या 8 जाती आहेत. याच्यामध्ये जर आपण वचन, लिंग आणि विभक्तीमध्ये बदल केला तर अ, त्याच्यामध्ये बदल होतो. तर त्याला आपण काय म्हणतो? विकारी किंवा सव्यय म्हणतो. आणि लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये जर बदल झाला नाही अ, तर त्याला आपण अविकारी असं म्हणतो. त्याच्यानंतर नामे महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नामे, सामान्य नामे, विशेष नामे आणि भाववाचक नामे. या तिन्हीवरती क्वेश्चन